भाजपचे कार्यकर्ते शिवधर्म फाउंडेशनच्या नावाने काम करत असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय। तर माझ्या हत्येचा कट करण्यात येत असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचंही गायकवाडांनी म्हटलंय। तर भाजप नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत। आमचा विचार जो आहे हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे। आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्यावर हल्ला केला, मी याचा निषेध करणार नाही। माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। नाही, या प्रकरणाची विस्तृत मला माहिती नाही, मी आता माहिती घेईल आणि आपण जसं सांगतायत की त्या पद्धतीचा हल्ला जर का झाला असेल तर चुकीचा आहे। जो कोणी दोषी राहील त्याच्यावर कारवाई करणार। शरद पवार साहेबांना आता आरोप करण्याशिवाय दुसरं काही काम त्या ठिकाणी उरलेलं नाही। मी त्यांच्यावर टिप्पणी करू नये, कारण ते फार मोठे नेते त्या ठिकाणी आहेत, परंतु असा कुठलाही प्रकारचा उद्देश त्या ठिकाणी सरकारचा किंवा सरकारमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा राहत नाही। दरम्यान प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे कोण आहे जाणून घेऊयात। दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे। शिवधर्म फाउंडेशनचा तो संस्थापक अध्यक्ष देखील आहे। चंद्रशेखर बावनकुळेंचा जवळचा कार्यकर्ता अशी ही काटेची ओळख आहे। 4 वर्षांपूर्वी संभाजी बिडी नाव बदलण्यासाठी आमरण उपोषण त्यानं केलं होतं। 6 जानेवारी 2025 रोजी पुणे विमानतळावरून हैदराबादला जाताना काटेच्या बॅगेत पिस्तूल आढळली, 28 कारतूसं आढळली। एकीकडे